धन निरंकार. जन्म आणि मरण म्हणजे जीवनाचे दोन चक्र आहेत. जन्म म्हणजे जीवात्म्याचे शारीरिक अस्तित्वात येणे आणि मरण म्हणजे जीवात्म्याचे शारीरिक अस्तित्व संपणे. आपण शरीर नसून एक चिदानंद स्वरूप आपण आत्मा आहोत. आपण कधी जन्माला आलेलो नाही, कधी मेलेलो नाही. आपण हे शरीर बदलत असतो. एकनाथ महाराज भागवतामध्ये सुपर्ण नावाच्या पक्षीचं दृष्टांत देत सांगतात की पक्षी एका ठिकाणी एका झाडावरती कधी बसून राहिलेला नाही. तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फिरतच असतो. तसं आपण आत्मस्वरूप असून एका शरीरातून दुसऱ्या शरीरात आपण फिरतच असतो. म्हणून आपण जेव्हा या शरीराच्या अस्तित्वामध्ये येतो, श्वास मोजण्या इतकं आपल्याला आयुष्य देवाने दिलेलं आहे. इतकं वर्ष, इतके महिने, इतके दिवस म्हणून आपल्याला देवाने आयुष्य दिलेलं नाही. फक्त श्वासा इतकं मोजून आपल्याला हा जन्म देवाने दिलेला आहे. म्हणून जन्म आल्याचा कधी खुशी म्हणू नका आणि मरण आल्याचं कधी दुःख म्हणू नका. आत्मा कधी जन्मत नाही, कधी मरत नाही. मरण फक्त या शरीरालाच असतो. आपण शेकडो वर्ष जन्म घेत मरत संसार करीत आलो इथपर्यंत. आता तरी या जन्म मरणाच्या चक्रातून सुटका करण्याची युक्ती साधा. आपण जन्माला आलो म्हणून खुशी मानू नका. प्रत्येक श्वास आपल्याला जन्मदिवसच आहे. प्रत्येक श्वास हे काळाच्या अधीन आहे, आपल्या हातात नाही. केव्हा काळ आपल्याला झडप घालेल, केव्हा काळ आपल्याला उचलून घेऊन जाईल, काळ याचीच वाट पाहत असतो. म्हणून काळाची सत्ता नाही ते घटिका, पंढरी नायका आठविता. जसं बोका मांजर एखादी उंदरावर झडप घालतो, तसेच हा काळ आपल्यावर झडप घालण्यासाठी तत्परतेने थांबलेला आहे. उरलेलं आयुष्य देवाच्या चिंतनामध्ये घालवा, संत सेवामध्ये घालवा. आपल्या जीवनाचं कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जन्म हे मरण हे अटल सत्य आहे. जो कोणी याला जाणलेला आहे तो परम निर्वाण साधलेला आहे. धन निरंकार.